भडगाव येथे बॅग हिसकावून तब्बल 51,560 रुपये लंपास करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपी अद्याप फरार आहेत। पोलीस तपासात मुख्य आरोपी हा संबंधित फायनान्स कंपनीत काम करत असल्याचे समोर आले। कंपनीतून दररोज पैसे कधी आणि कोण घेऊन जातो याची माहिती त्याच्याकडे असल्याने त्याने साथीदारांसह चोरीचा कट रचला। त्यानुसार 2 मोटरसायकलींचा वापर करून ही घटना घडवण्यात आली। तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती व स्थानिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद केले। या कारवाईत चोरीत वापरलेली 25,000 रुपये किमतीची एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि भडगाव पोलिसांच्या पथकाने केले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। सीएसएन न्यूज मराठी, जळगाव। स्टेशनमध्ये एक बॅग चोरीचा गुन्हा दाखल झाला होता 10 तारखेला। त्याच्यामध्ये यश हिरामन भटकर याची बॅग थेफ्ट म्हणजे आता हा दरोडाच आहे ऍक्च्युअली। याच्यामध्ये 5 आरोपींना आपण अटक केलेला आहे। याच्यामध्ये एकूण 51,000च्या वर रक्कम चोरीस गेली होती, म्हणजे रॉबरी आता ती डेकोटी आहे। त्याच्यामध्ये आपण उदय छोटे गायकवाड, अनिल पाटील, विशाल गांगुर्डे, निलेश पवार आणि योगेश पवार याच्यापैकी 4 आरोपी जे हे धुळ्याचे राहणारे आहेत आणि एक जो आहे तो भडगावचा राहणार आहे। याच्यामध्ये देखील आपण संपूर्ण कॅश रिकव्हर केलेली आहे आणि मोटरसायकल जप्त केली आहे।